Okay, this is Dr. Lakshmi Varanasi from ICL College. I would like to make a very small suggestion. I thought a small beginning always gives us good results. When we walk across, I am in Vashi, I find that we walk a long distance, do not find a single garbage can where you can put if you are eating something, you want to drop the garbage, you don't find anything even if you walk 10 minutes. So we need to have garbage cans after every 10 minutes, 5 minutes of walk, so that people are encouraged. This is a clean city and I am proud to be in a clean city. So how will you motivate people to make the city clean? Because you don't find anything, just people put everything around. So I am really surprised that it is standing as one of the cleanest cities. Very good, but in reality I find that it is not that clean and lot of effort needs to be done to make the city clean. As suggestion. And secondly, many have told about wet and dry garbage. If dry garbage is picked up once a week, and if you insist we will pick up once a week the dry part and wet garbage, maybe something like that, people, every society having 2 garbage cans, maybe in that way we can initiate a process of separation of dry and wet garbage. Thank you. नमस्कार साहेब. तर आता आपण नवी मुंबईमध्ये स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्वांचे विचार ऐकले. मी थोडे विचार मांडतो की साहेबांनी सांगितले पुनर्बांधणी संदर्भात की माझी एक रिक्वेस्ट आहे की नवी मुंबईमध्ये प्लॅनिंग अथॉरिटी महानगरपालिकेला आहे, पण जागेचे मालक सिडको आहे. पुनर्बांधणी करताना प्रत्येक वेळेला एनओसी जाणार आणि त्यामुळं सिडको काय सरासरी प्रत्येक पुनर्बांधणीला एनओसी देत नाही. तेव्हा पुनर्बांधणी करताना एवढीच विनंती आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये महानगरपालिकाची घटक पुरवठी, रस्ते, पाणी आणि वीज एमएससी पुरवठी, पाणी महानगरपालिका पुरवठी. पाणी आपल्या नवी मुंबईला भरपूर आहे तसं आपल्या महापौर साहेबांनी सांगितलं. फक्त कमतरता आहे रस्त्यांची. तर रस्त्याची कमतरता कमीत कमी पुनर्बांधणी करताना कमीत कमी 15 मीटर ते 20 मीटर रस्ता प्रत्येक सोसायटीनं सिडकोच्या कंडोनम प्लॅन मध्ये सोडला तरी रस्त्याचा प्रश्न सुटेल. त्यानंतर आदर्श गाव, मी ज्या गावामध्ये राहतो ते आदर्श गाव निवडलं होतं. आदर्श गाव करताना जास्त काय मेहनत घ्यावी लागली नाही. सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर सगळ्यांची मेहनत घेतल्यानंतर ज्या क्रायटेरिया होत्या त्या पूर्ण केल्यानंतर आदर्श गावाचा पुरस्कार मिळाला. तसं आपले नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी ज्या मूलभूत घटक आहेत त्यामध्ये जर महानगरपालिकेने जास्त लक्ष घातलं आणि प्लॅनिंग अथॉरिटी आहे या तत्वानुसार जे सिडकोवर आपण 60 वर्षाच्या लीज वरती जमिनी घेतल्या त्या जर सिडकोच्या सोसायट्यांना हँडओव्हर आताच केल्या तर तो प्रश्न पुनर्बांधणीचा सुटेल. त्यानंतर जी आधुनिक आपल्या सध्या पुऱ्या जगामध्ये आधुनिकीकरण येत असतं, प्रत्येक गोष्ट लगेच घेत असतो, सोलार सिस्टीम असेल, पण आपल्या नवी मुंबईमध्ये किंवा आपल्या इंडियामध्येच त्याची कमतरता असते. तर माझा एवढंच विचार आहे की जसं जसं आधुनिकीकरण येत जाईल तसं आपल्या नवी मुंबईमध्ये लगेच त्याचं अनुकरण करून घेऊन सर्वांनी त्यामध्ये सहभाग दाखवला तर थोड्या दिवसांमध्ये स्मार्ट सिटी मध्ये आपलं रूपांतर होईल आणि आपल्या इंडियामध्ये नंबर 1 चं नवी मुंबई शहर अस्तित्वात येईल एवढी आशा बाळगतो. जय जय महाराज. I am Vandana Saxena from St. Mary's ICSE School, Gopakhirani. सर कुछ पॉइंट्स ऐसे हैं स्कूल से बाहर निकल के सोचना चाहिए. हमारे जो बस स्टॉप्स हैं, बसेस हमारी एसी हो गई है लेकिन बस स्टॉप्स के ऊपर छत नहीं है और डस्टबिन जैसे मैम ने बोला हर बस स्टॉप पे एक डस्टबिन ज़रूर होना चाहिए.
यूनिफॉर्मिटी अगर बस स्टॉप्स में देखने में आएगी तो बहुत सुंदर लगेगी, बहुत खूबसूरत लगेगी, स्मार्ट सिटी और स्मार्ट लगेगी। दूसरा, हमारे यहाँ बहुत सारे कल्चरल सेंटर्स हैं, जैसे सेंट्रल पार्क, अर्बन हार्ट, सिडको का ऑडिटोरियम बहुत खूबसूरत है। अगर हम कोई फिल्म फेस्टिवल या कुछ कल्चरल प्रोग्राम एट अ टाइम करें जहाँ पर सब लोग एक साथ जा सकें, जैसे बॉम्बे में फिल्म फेस्टिवल्स होते हैं तो टिकट्स होते हैं 4-5 मूवी हॉल के, उसी तरह से अगर हम अपना सिडको का ऑडिटोरियम या सेंट्रल पार्क का या फिर मराठा साहित्य कला केंद्र है, इन सबको एक ही टाइम पे हम यूज़ कर सकते हैं। वाटर स्पोर्ट्स we can initiate that. We are blessed to have that Thane Creek, and I think the approach also, CPD बेलापुर में जो अप्रोच है उसका बहुत ही अच्छा है, जहाँ पर वो सरोवर विहार और अभी कोस्ट गार्ड वहाँ पर है। अगर हम वाटर स्पोर्ट्स इंट्रोड्यूस करेंगे तो आई एम श्योर इट विल बी गुड फॉर schools also. So few of the suggestions are, if we go out from the school and think in a larger picture, I am sure it will be a smarter city. Last thing is, sir, we have a lot of corporate offices, corporate houses. I am sure they can sponsor to keep the greens better green, and also the bus stops, what I am talking about. Corporation can actually initiate some prizes or whatever and give it to the corporates to look after the greens of Navi Mumbai. Thank you, sir. नमस्कार. आता आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा ऐकली. मी महानगरपालिकेच्या शाळेत असल्यामुळे माझा विचार हा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आहे. आमच्या महापालिकेतल्या मुलांना सगळ्या सुविधा मिळतात, पण माझी एक अशी आता काळाच्या ओघात जाणवणारी गरज अशी आहे की ज्याप्रमाणे इतर सुविधा आहेत त्याप्रमाणे जर प्रत्येक शाळेत, आमच्या महापालिकेच्या प्रत्येक शाळेत स्मार्ट बोर्ड किंवा डिजिटल स्कूलचं जर कन्सेप्ट आलं तर ज्या सुविधा किंवा ज्या वेगाने आपल्याला मुलांना स्मार्ट बनवायचं आहे, कारण शिक्षक तर सगळे प्रशिक्षित आहेत, पण तरीसुद्धा काळाची गरज असलेले ही डिजिटल स्कूल जर आपण आपल्या शाळांमध्ये ॲप्लिकेबल केले तर या स्मार्ट सिटीकडे एक मोलाचं पाऊल ठरेल असं मला वाटतं. थँक्यू. Very good afternoon to one and all. I'm Mrs. Rose Dennis, the principal of N.R. Bhagat School as well as Junior College. There is one request, earnest request from me. Since we are all educationists gathered here, I would say that providing quality education to our students is one of the main or the most important criteria. And in order to lay more emphasis on this, I would like to request that let accreditation be made mandatory for each and every school. Now, accreditation would definitely place a quality check, whether it is in terms of hygiene or documentation, each and every sector, that is recruiting teachers, everything, there will be a quality check. So rather than inviting the accreditation board for giving grades to schools, I strongly feel that having an accreditation team visiting schools and making it mandatory for schools, it will definitely have an impact on each and every school. Thank you so much. Good afternoon, sir. I'm from Saraswati Vidyalaya, Airoli, Rajeshri Bedi. We are thinking of all the infrastructure and other facilities for the students' purpose, but I would like to see that smart city belongs to the smart students. We need smart students. Those who are at adolescence stage, they get drop out from 9th standard and 10th standard. What about them? We should have some placement for them. There are many industries and many small-scale industries that nearby, like in Navi Mumbai. So, if we give some responsibility to the particular institution or somebody, those can look after those children. Those are aimless. They are not able to find out that who is. They are not able to decide what
profession or what occupation they can have, some technical knowledge. They are not good in their studies or any other good abilities. But if you give them little guidance, because their parents are also illiterate, and if you give them little confidence, learn and earn. Let them learn and let them earn also along with that. So if you have this policy for the children, those who are drop out of 9 standard and 10 standard, I feel it would be a good for the students to have some confidence and to live their life and their parents' life in a better way. Thank you. Hello everyone, I am Principal Mrs. Ratnan from Modern School. I just want to talk about environment. We say that smart city should have good environment, pollution free. What I have observed or my suggestion is that we should have some particular smoking zone should be there. Because when we go for walking, I see that everywhere young children they are smoking and they are polluting the environment. So separate area zone should be there where they can smoke. Then we have lots of garbage is lying here and there. We say it is clean. But no authorities are taking care whether that garbage is clean or not. Again, that is leading to environmental pollution. The road digging is done. From sector 4-5 to sector 8. Since last 7-8 months, the tiling work is going on the footpath. And it is very difficult for the people to walk over there, for the senior. Hello. Hello. We have traffic rules. Everywhere we have rules are there. But I think the higher authorities should see whether these rules are being followed or not. If those who are disobeying the rules offenders should be punished or at least some fine, something should be there. Especially traffic rules and all that. So these are some of the concerns which I think that we should try to clear those. Thank you so much. Hello. Hello. नमस्कार, मी सौ पुष्पलता नरेंद्र पाटील, महानगरपालिका शाळा क्रमांक 35 मुंबई नगरिका. महानगरपालिकेच्या बऱ्याचशा शाळांमध्ये क्रीडांगणाची सोय नाही आहे. तर आजूबाजूचं जर क्रीडांगण शाळांना मिळालं तर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास आणि सुप्त गुणांना त्यांच्या चालना मिळेल. दुसरी गोष्ट, शाळा जिथे आहे तिथे स्पीड ब्रेकर नाही आहे. विद्यार्थी जेव्हा रस्ता क्रॉस करतात तेव्हा बऱ्याच वेळा त्यांचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तर ज्या ज्या ठिकाणी शाळा आहेत किंवा जिथे छोटे रस्ते आहेत त्या ठिकाणी जर स्पीड ब्रेकर लावले तर निश्चितच अपघाताची संख्या करणार आहे. दुसरी गोष्ट, महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रायव्हेट शाळेमध्ये CCTV कॅमेरे आहेत, परंतु महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जे एंट्रन्स आहे, गेट आहे, तिथे एक जरी त्या एंट्रन्सला जरी CCTV कॅमेरा लावला तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप बरं होईल. तसंच महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला काहीतरी उपाय करायला पाहिजे. कारण बरेचसे विद्यार्थी दररोज जर आपण पाहिलं तर 10-15 विद्यार्थी आजारी असतात, त्यांना आम्हाला हँडल करावं लागते. तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. Hello. So good afternoon. I'm Nicholas, school coordinator of Vidyasagar School, Ransoli. आप पूरे न्यू बॉम्बे में कहीं भी चले जाओ, मीन्स एनी प्लेस एक कॉमन प्रॉब्लम है, दैट इज रोड हॉकर्स. तो मीन्स आई बिलीव कि जिस पर्सन को मीन्स रोड पे ऑलमोस्ट खाना, कपड़े, जूते सब कुछ मिलते हैं, गर्ल्स लोग की कॉस्मेटिक चीज़ें, तो ये जो लोग इसको बेचते हैं जो डोंट हैव एनी लाइसेंस,
तो ये सारी चीज़ें यूज़ करता एंड टॉप ऑफ इट ये खाना खाना कितना सेफ होगा हम लोगों के लिए, और जो इतना रोड पे कचरा होता है, इट्स आवर मिशन टू कीप द सिटी क्लीन। मीन्स इससे बहुत ज़्यादा रोड पे गार्बेज होता है और ट्रैफिक जैम, ऑलमोस्ट आप कभी वाशी चले जाओ तो आप देखोगे सेक्टर 9 के रोड पे चलना इम्पॉसिबल हो जाता है। सो उसके ऊपर गवर्नमेंट को कुछ करना चाहिए। और ये जो लोग रोड पे चीज़ें बेच रहे हैं, so but obvious they may don't have any job opportunity, so government उनको कुछ market place provide करे या कोई job opportunity provide करे। That's it. Thank you sir. I'm Sukanya. I'm a principal of special school, Swami Brahmananda Krishna. Here I speak on behalf of persons with disabilities. First thing I would put forth is a barrier-free environment for people on wheelchair. They should be able to go to every spot in Navi Mumbai without any hassle. Second thing is vocational training centers for not only school droppers but for persons with disabilities who are not able to cope up with regular job placements. And jobs also be made available to them because there is we have a vast spectrum of industrial area with us. And the third point I would like to put forward is inclusion in schools for children with ADHD and autism, because there should be sensitization of every school in Navi Mumbai so that these children also get regular education on par with the other students. Thank you. Hello sir. It's my 1 year. Alasnath Urdu School टुर्बे। सर मैं अकेला ही चला था जाने के मंजिल मगर, लोग साथ आते गए, कारवां बनता गया। जनाब यानी आपने एक मकसद लेके चला है कि स्मार्ट सिटी बनाने के लिए, और हम सब आपके साथ है, ज़रूर जो है हम स्मार्ट सिटी बनाएंगे। लेकिन मेरा एक मसला जो है थोड़ा सा अलहदा है। मेरे साहब ने कहा कि मुख्तलिफ इलाकों से आने वाले लोगों मजबूरन कारपोरेशन स्कूल में पढ़ते हैं। इसी के साथ माइनॉरिटीज तबके के बच्चे भी जो है मजबूरन कारपोरेशन स्कूल में पढ़ते हैं। वहाँ जाने के बाद उनके पल्ले कुछ नहीं पड़ता। मसला यही है कि जब बच्चा वहाँ से कुछ तालीम हासिल नहीं कर पाता तो स्मार्ट कैसे बनेगा? जब बच्चा स्मार्ट नहीं बनेगा तो समाज स्मार्ट नहीं बन सकता। ये सबसे बड़ा मसला है। लिहाजा हमारे बच्चे काफ़ी दूर से आते हैं, इसलिए हमारे प्रपोजल है कि नई बम्बई में सिर्फ टुरबा में 2 स्कूल है, जबकि हमारे पास बच्चे आने वाले एरोली, कोपरखैरना, नेरूर और टुरबे तो स्कूल है CBD बेलापुर से। तो यहाँ पर आपसे एक इल्तिमास है, गुजारिश है कि इस इलाके का मायना करके वहाँ पर माइनॉरिटी तबके के लिए उर्दू स्कूल का निफाज अमल में लाएंगे तो आपकी नवाजिश होगी। शुक्रिया। संजय बाबरे, विद्याभवन स्कूल नेरूळ। मला या ठिकाणी आपण चर्चा करताना खूप समस्यांवरती बोललेलो आहे, पण महत्त्वाचा मुद्दा तो स्वच्छतेचा आहे। स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर सर्वप्रथम ज्यावेळेस जसं आपण म्हणतो की अंगणावरून घराची ओळख किंवा त्या व्यक्तींची ओळख समजते, तसंच शहराची ओळख शहरातल्या रस्त्यावरून किंवा स्वच्छतेवरून असते। सो मला असं सांगायचं आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सूचना लिहिलेल्या असतात, थुंकू नका वगैरे, त्याच ठिकाणी बऱ्याच नागरिकांनी थुंकून घाण केलेली असते। जर अशा थुंकणाऱ्या व्यक्तींवरती जर कडक कारवाई केली तर खऱ्या अर्थाने स्वच्छता होऊ शकते। आणि या बाबतीमध्ये जसं FOTPs असतात, फ्रेंड्स ऑफ ट्रॅफिक पोलीस, ट्रॅफिक पोलिसांना मदत करणारे, तसं जर ह्या कामामध्ये स्वच्छतेच्या कामामध्ये जर मदत करण्यासाठी आपण हे स्मार्ट सिटी इन्व्हिजिलेटर्स असं जर काही नागरिकांमधूनच किंवा काही विशिष्ट तज्ज्ञांकडून जर अशा निरीक्षकांची जर सोय केली तर ह्या थुंकणाऱ्या व्यक्तींवरती कडक कारवाई केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे हायवेला जर आपण विचार केला तर हायवेवरती जे प्रवास करणारे व्यक्ती असतात, जर समजा त्यांना अचानक जर
टॉयलेटचा वापर करायचा असेल तर बऱ्याच वेळा टॉयलेटची सोय नसते आणि काही विशिष्ट अंतरावरती जर असे टॉयलेट्स ऑन व्हील्स असे जर तयार केले तर अशा लोकांची सोय होऊ शकते. बऱ्याच वेळा परदेशी पर्यटक भारतामध्ये येतात आणि त्यावेळेस भारतावरती कॉम्प्लिमेंट्स किंवा कॉमेंट्स करून जातात अशा चुकीच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये. तर या बाबतीमध्ये सुद्धा जर समजा टॉयलेट्स ऑन व्हील्स जर तयार केले आणि काही विशिष्ट अंतरावरती जर ते हायवेवरती लावण्यात आले तर त्याचाही चांगला वापर होऊ शकतो. आणि ATM मशीन सुद्धा हायवेवरती वेगवेगळ्या विशिष्ट अंतरावरती ते असायला पाहिजे. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.